महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या जागांमध्ये ज्या गट एच्या परीक्षा झाल्या, या परीक्षेमध्ये घोळ झाला आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी थेट आता मनसेकडून करण्यात आलेली आहे। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे कुशल दुरी आहेत। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि काय नेमकी तुमची मागणी आहे? ही गट एची जी परीक्षा 25 तारखेला झाली, या परीक्षेचा पेपर हा 19 तारखेलाच फोडण्यात आला होता। काही अधिकारी वर्ग मिळून ह्याच्यामध्ये हा खूप मोठा करप्शनचा इश्यू आहे ह्याच्यामध्ये आणि खूप काही ह्याच्यामध्ये त्या लोकांनी त्यांचे जे कोणी हितचिंतक होते त्यांना तो पेपर त्यांनी ट्रान्सफर केलेले व्हॉट्सअप आणि PDF मार्फत। नेमकं मग हे जे तुम्ही म्हणता ते करप्शन झालेलं, हे करप्शन किती रुपयाचं, म्हणजे एका कॅन्डिडेटला करण्यात आलं की पूर्ण एक सिस्टम, असं काय नेमका तुमचा आरोप आहे? आता ह्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही सन्माननीय आमचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो होतो। आमचे उपनेते संदीप देशपांडे साहेब होते। ह्याच विषयांवर आज सकाळी आमची साहेबांशी चर्चा झाली आणि साहेबांनी याची चर्चा आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी केलेली आहे। आता आम्हाला आज कळेल की साहेबांना कधी भेटायचं आणि याची सखोल आम्ही SITची मागणी केलेली आहे। म्हणजे इतका मोठा घोटाळा आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात झालेला नसावाच जे ह्यांनी आता केलेलं आहे। 1200 इंजिनियर या परीक्षेसाठी बसले होते, किंबहुना त्याच्याही जास्त अधिक। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशपांडेंनी बोलताना असं म्हटलं की एका जो उमेदवार आहे त्याच्याकडून 10 लाख रुपये घेण्याची मागणी केली। म्हणजे हा घोटाळा कितीपर्यंत जाऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? बघा, जे आमच्या ऐकण्यात आलेलं आहे आणि जेव्हा आमच्याकडे काही इंजिनियर्स आले होते विषय घेऊन खूप गेल्या 2 दिवसापूर्वी, तर त्याच्यामध्ये असं काही आम्हाला बाहेरून माहिती पडलं की प्रत्येक प्रश्नाचे हे 10 लाख रुपये त्यांनी असं त्यांना करण्यात आलं। आता हेच शहानिशा करायसाठी आम्ही माननीय फडणवीस साहेबांकडे आम्ही त्याच्यासाठी साहेब हे करतोय। ह्यात जर आता चौकशी लागली नाही तर मग मनसेची पुढची भूमिका काय असणार? कारण की खरं तर अनेक तरुणाईच्या स्वप्नांचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर हा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॅम किंवा घोटाळा होत असेल त्याची चौकशी झाली नाही तर मग मनसेची भूमिका काय असेल? माननीय राजसाहेब ठाकरे यांची भूमिका मराठी माणसासाठी कधीही प्राधान्यावर राहिलेली आहे आणि हे जे तरुण इतके मेहनत घेऊन गावखेड्यातून आज जर या पदावर आले असतील आणि त्यांना पुढची झेप घ्यायची असेल आणि त्यामध्ये जर त्यांचे पंख छाटणारे अशी कोण व्यक्ती असेल तर त्यांना साहेब बरोबर उत्तर देतील आणि जसं त्यांचा आदेश असेल त्याचं आम्ही पालन करू ह्याच्या पुढे। आणि आम्हाला ही अपेक्षा आहे की फडणवीस साहेब हे एकदम पारदर्शी कारभार करतात आणि ते ह्याच्यावर नक्कीच काय ते निर्णय घेतील। कुशलजी, धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। तर अगदी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की गावखेड्यातून अनेक उमेदवार जे ते फॉर्म अर्ज करतात, परीक्षेला बसतात, पण जर अशा पद्धतीने घोटाळे होत असतील आणि प्रश्नपत्रिका पेपर फुटत असेल तर मग विद्यार्थ्यांचे किंवा मग जे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांचे प्रश्न छाटले जातात का? त्यामुळे आता याच्यात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणार हा महत्त्वाचा मुद्दा। नंतर मग जर हा घोटाळा समोरच काढला नाही तर मग मनसेची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।